नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे। ते नमस्कारोनी आता। परी येथ असे एक आधारू। तेनेची बोले मी सधरू। जय सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेवो म्हणे। एरवी तरी मी मूर्ख। जरी जहाला अविवेक। तरी संत कृपा दीपक स्वज्वळ असे। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या प्रथमाध्यायाच्या मंगलाचरणाचा किंवा महाभारताचं गीतेचं महत्त्व सांगणाऱ्या किंवा आपला असणारा परिहार देणारा जो प्रस्तावनेचा भाग आहे त्या संपूर्ण प्रस्तावनेचा किंवा प्रारंभाच्या 84 ओव्याचा आपण विचार करत आहोत। आतापर्यंत आपण अनेक बाबतीमध्ये विचार केल्यानंतर ज्ञानोबाराय आपल्या अवतार कार्यामध्ये श्रीमद भगवद्गीतेचं व्याख्यान करण्याकरता प्रवृत्त झालेले आहेत। परंतु गीतेचं व्याख्यान करणं किंवा गीतेच्या तत्त्वाचं प्रतिपादन करणं हे कार्य सामान्य बुद्धीच्या व्यक्तीच्या आवाक्याच्या बाहेरचं आहे। पण ज्ञानोबाराय तरी ती भूमिका स्वीकार करून असं म्हणतात, जरी हे कार्य अनावर आहे याचा विचार न करता मी धैर्य धारण करून या व्याख्यानाला प्रवृत्त झालो। हे कार्य म्हणावं तेवढं सोपं नाही। तपस्वी लोकांमध्ये अग्रगण्य असणारे किंवा संपूर्ण अध्यात्मविद्येचे प्रवर्तक असणारे भगवान शंकरसुद्धा गीतेचं तत्त्वज्ञान किंवा तत्त्वाचं चिंतन करत असताना पार्वती मातेला असं म्हणतात की हे देवी, ज्याप्रमाणे तुझ्या स्वरूपाचा निर्धारण विचारण करता येत नाही किंवा जसं ते नित्य नूतनच आहे तसं गीतेचं चिंतन श्रवण मनन केल्यानंतर त्यामध्ये नाविन्य आहे, ज्यामध्ये अपूर्व अर्थाची निष्पत्ती होते, त्यालाच नित्य नूतनता प्राप्त होत असते। अर्थात मागे केलेल्या आवृत्तीपेक्षा नूतन केलेल्या आवृत्तीमध्ये अधिक प्रकारच्या अर्थाचा लाभ होणं याला रमणीयता किंवा नित्य नूतनता असं म्हणतात। आणि ते या ग्रंथामध्ये प्रगट होत आहे। ते तहर म्हणे नेनिजे देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे हे नित्य नूतन देखीचे गीता तत्व किंवा ज्ञान असणाऱ्या सामुग्रीने संपन्न वेद, त्या वेदाची निर्मिती ज्या भगवंताच्या निश्वासापासून झालेली आहे, अर्थात ज्याच्या निश्वासातून ज्ञानसागराची निर्मिती होऊ शकते, तो परमात्मा किती अथांग ज्ञानाचा सागर असला पाहिजे। आणि असा ज्ञानाचा अथांग सागर असणारा परमात्मा प्रत्यक्ष ज्या ग्रंथाचं प्रतिपादन करतो आहे तो ग्रंथही वेदापेक्षाही किती अथांग ज्ञानाने संपन्न असेल। कल्पना करा, एखादा व्यक्ती जर सुषुप्ती अवस्थेमध्ये असेल आणि त्याच्या उच्च वासातून ग्रंथ प्रगट होत असेल आणि त्या ग्रंथाच्या बाबतीमध्ये जर ज्ञानोबाराय त्याला सागर म्हणतात, निश्वासातून सागराची निर्मिती होते, तर प्रत्यक्ष जागृतीमध्ये जो ग्रंथ प्रगट होत असेल तो किती ज्ञानाने संपन्न असेल। ऐसे जे अगाध असा परमात्माच्या ग्रंथाचा वक्ता आहे आणि त्या ग्रंथाचं आपल्याला व्याख्यान करायचं हे सामान्य कार्य आहे का? अर्थातच कठीण आहे। ऐसे जे अगाध जेथ वेडावती वेद, ज्ञानोबाराय म्हणतात त्या बाबतीमध्ये मी अल्प आहे। नम्रतेची भाषा आहे बरं। जितका व्यक्ती ज्ञानाने संपन्न असेल तितका तो नम्र होत असतो आणि जितका व्यक्ती स्वल्प ज्ञानाने संपन्न असतो तेवढा तो नम्र होत नाही। शास्त्रामध्ये असं म्हटलं आहे की ज्याप्रमाणे एखाद्या झाडाच्या फांदीला फळं लागली की ती फांदी जमिनीकडे लवते किंवा ज्ञानाने संपन्न असणारा व्यक्ती नम्र होतो, या उलट वाळलेली झाडाची लाकडं नम्र होत नाही आणि मूर्ख मनुष्यही नम्र होत नाही। शास्त्राचं म्हणणं असं आहे, नमन्ति फलिता वृक्षा नमन्ति च बुधा जनाः शुष्क काष्ठानि मूर्खाश्च भिद्यन्ते न नमन्ति च। ते झाडं किंवा ते माणसं नष्ट होतात पण कोणाच्याही समोर नम्र होत नाही। ज्या ज्ञानोबारांनी हस्तकृपा केल्याबरोबर अत्यंत निर्बुद्ध असणारा किंवा बुद्धीच्या बाबतीमध्ये सर्वात पहिला क्रमांक ज्याचा खालून लागतो आहे
असा निर्बुद्ध प्राणी रेडेश्वर, आणि त्याच्या मस्तकावर ज्ञानोबाराय जेव्हा हस्तकृपा करतात, ज्यांनी हस्तकृपा केल्याबरोबर रेडासुद्धा वेद बोलू शकतो एवढं सामर्थ्य संपन्न असणारे ज्ञानोबाराय पराकोटीची नम्रता धारण करून म्हणतात की मी अल्प आहे, म्हणजे अल्पज्ञ आहे, मतिमंद आहे, पण तरीसुद्धा माझी काय कथा आहे. गीतेचं अगाध असणारं हे तत्त्वज्ञान कोणी त्याला कवळ घालावी, महातेजाला कोणी प्रज्वलित करावं, आणि एखाद्या चिलटाने गगनाला आपल्या मुठीमध्ये कसं सामावून घ्यावं. ज्ञानोबाराय जर एवढं हे कठीण कार्य असेल, गीतेच्या तत्वाचं आपण चिंतन करू शकणार नाही किंवा व्याख्यान आपल्याकडून होणार नाही, असं असतानाही आपण प्रवृत्त का झालात. ज्ञानोबाराय म्हणतात मी करू शकणार नाही याची मला जाणीव आहे, परंतु माझ्यावर असणारी गुरुकृपा हे करू शकते याचीही मला पूर्ण जाणीव आहे. परी एथ असे एक आधारू, तेनेची बोले मे सधरू, जै सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेव म्हणे. या ओवीचा काल आपण विचार केला होता. हा परी शब्द जो आला ना, परी म्हणजे परंतु, जरी हे कार्य माझ्या आकलन शक्तीच्या आवाक्याच्या बाहेर असेल, परंतु कार्यामध्ये मी प्रवृत्त झालो, याला फार मोठा आधार आहे गुरुदेवांचा. जै सानुकूळ श्री गुरु, सद्गुरू किंवा संत आपल्यावर जर अनुकूल असेल तर समजून घ्यावं त्या मनुष्याला कधी अपयश येणार नाही. जरी प्रारब्धवशामध्ये अपयश असेल आणि गुरूंची कृपा त्यावर झाली, तर जगामध्ये अशी कोणती सामर्थ्य शक्ती नाही की त्यांच्या वचनामध्ये ती बदल करू शकेल. फक्त त्यांची कृपा अत्यावश्यक आहे. आणि ज्ञानोबाराय म्हणतात माझ्या गुरूंची तर माझ्यावर फार मोठी कृपा आहे, गुरुदेवांची अनुकूलता आहे. मोक्ष नावाच्या लक्ष्मीच्या लक्षणाने संपन्न जे असतात त्यांना श्रीगुरू असं म्हणतात, आणि ते श्रीगुरू माझ्यावर अनुकूल आहे, मला प्रसन्न आहे. आता त्यांना जर प्रसन्न करायचं असेल तर काय करावं लागेल. तरी तनु मनोजीवे चरणांशी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ, मग अपेक्षिता आपुले तेही सांगतील पुशिले, जेणे अंतकरण बोधले संकल्पा नये. हा उपाय आहे. किंवा श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः संयतेंद्रियः, ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम अचिरेणाधिगच्छति. शास्त्रामध्ये हा मार्ग आला आहे. किंवा तत्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. मनुष्य बाकीच्या उपचाराने साधू पुरुषांना जेवढं प्रसन्न करू शकत नाही, तेवढी प्रसन्नता तो सेवेने करू शकतो. बघा, चांगल्या चांगल्या व्यक्तिमत्वालाही प्रसन्न करायचं असेल तर जे ज्ञानाचा कुरुठा ते तर सेवा हा दारवंटा. आणि ज्ञानोबारायांसारखी सेवा कोण करणार आहे जीवनामध्ये. जिवंत असेपर्यंत मी प्रत्येक उपचाराच्या माध्यमातून श्रीगुरूंची सेवा करेल. यात नवल काय आहे. प्रारब्धवशामध्ये हा देह पडला तर या देहातील पंचमहाभूतांचा पंचमहाभूतामध्ये समावेश करून त्याद्वारासुद्धा मी व्यापक सेवा करणार आहे. इय शरीरीची माती मेळविन ती क्षिती, जेत श्रीचरण उभे ठाती श्री गुरुची. काय पराकोटीचा सेवेचा भाव आहे. ऐसेनी गणाविया कोडी कल्पांच्या, कल्पावधी कोट्यावधी कल्प जरी गेले तरी सेवेमध्ये मात्र अंतराय पडणार नाही. ज्ञानोबाराय म्हणतात निमिष लोकान धाडी, मी माझ्या जीवनातला निमिष असणारा कालावधीसुद्धा इतर प्रापंचिक गोष्टीमध्ये खर्च करणार नाही, फक्त गुरुदेवांची सेवा करणार आहे. आणि एवढी सेवा केली तर गुरुदेव का अनुकूल होणार नाही. ज्या गुरुदेवांची मला अनुकूलता आहे, त्यांच्या कृपेचा मला आधार आहे. तेनेची बोले मी सधरू. ओवीमध्ये मी बोले हा भाव आहे, परंतु मी बोले असा नाही, तेनेची मी बोले. त्यांच्या आधाराने, त्यांच्या प्रसन्नतेनं किंवा त्यांचा वरदहस्त प्राप्त असल्यामुळे मी बोले, नाहीतर मी काहीच न बोले. मी काहीच बोलू शकत नाही. साई खडियाचे बाहुले चालवी त्या सूत्राचे चाले, तैसा माते दावीत बोले स्वामी तो माझा. ही 18व्या अध्यायामध्ये आलेली ओवी आहे. ज्याप्रमाणे किंवा याच अध्यायामध्ये पुढं आता ती ओवी येणार पण आहे. कळसूत्री बाहुलीला कसं नाचवावं हे सूत्रधार ठरवित असतो, पण सूत्रधार
बाहुलीला समोर दाखवतो आणि त्याच्या जाणीवेची कळा जगाच्या समोर प्रगट करतो. ज्ञानोबा म्हणतात, तो काही बाहुली यांच्या काजा नाचवी, की आपुली जाणीवेची कळा वाढवी. म्हणून आम्हा या ठेवा ठेवी काय काज, ते सूत्रधारा ते काय प्रार्थावे. प्रार्थना करण्याची काय गरज आहे. जसा सूत्रधार त्या बाहुलीला नाचवितो तशा प्रकारे मला समोर दाखवतात आणि व्याख्यान माझे गुरुदेव करतात. तैसा माते दावीत बोले स्वामी तो माझा. आणि मग त्या स्वामीला जशा प्रकारचं व्याख्यान माझ्याकडून करवून घेण्याची अपेक्षा आहे तसं ते व्याख्यान करतील. तेनेची बोले मी सदरू. त्यांच्या आधाराने धैर्य धारण करून मी बोलतो आहे. श्री गुरूंची मला अनुकूलता आहे. ज्ञानोबांची नम्रता पुढच्या ओवीमध्ये प्रगट होते. या ओवीचे आपल्याला 2 अर्थ घेता येतील. जर आपण 75 आणि 76 ओवीचा पूर्वार्ध घेतला तर आपल्याला एका अपूर्व अर्थाची निष्पत्ती होते. आणि स्वतंत्र अर्थ घेतला तर ज्ञानोबांची असणारी विश्वास संपन्नता गुरुकृपेच्या विषयी आणि स्वतःची नम्रता तीही प्रगट होते आहे. एरवी तरी मी मूर्ख, जरी जहाला अविवेक, तरी संत कृपा दीपक स्वज्वळ असे. एरवी जर आपण दुसऱ्या बाजूने विचार केला तर मी अडाणी आहे. आता जरी शब्द मूर्ख आला असेल, अडाणी किंवा अज्ञानी त्याचा अर्थ होत असेल तर शाब्दिक अर्थ तिथं अपेक्षित नसतो. संतांच्या शब्दाचा अर्थ करण्याच्या अगोदरही त्या शब्दाचा भावार्थ जाणता आला पाहिजे. कारण आपण कुणाच्या समोर व्याख्यान करतो आहे याची वक्त्याला जाणीव असली पाहिजे. आणि समोरचा व्यक्ती जेवढा अधिकाराने संपन्न असेल त्याहीपेक्षा पराकोटीची नम्रतेची भाषा आपल्या जीवनामध्ये असली पाहिजे. जगद्गुरू श्री तुकोबारायांच्या बाबतीमध्ये असा प्रसंग आहे. कोणीतरी धरणेकरी आळंदीला आला. आता आळंदीला तो एकाकी आला नव्हता, तो पहिल्यांदा पंढरपूरला गेला होता. महिपती महाराजांनी जगद्गुरू तुकोबारायांच्या चरित्रामध्ये हा संपूर्ण इतिहास ग्रथित केलेला आहे. त्याचं वय भरपूर झालेलं आहे. जवळपास वयाची आता उतरती काळा सुरू झाली आणि उतारा वयामध्ये अपेक्षा निर्माण झाली की मला अध्ययन न करता शास्त्राचं ज्ञान व्हावं, म्हणजे शास्त्रज्ञानही असावं, कष्ट न करता धन मिळावं. आता ही अपेक्षा त्याच व्यक्तीची होती असं नाही, आताही तीच अपेक्षा आहे. आजही लोकांना तसंच वाटतं, काही अध्ययन तर करायचं नाही पण मी मोठा कीर्तनकार झालो पाहिजे, म्हणजे अध्ययन न करता ज्ञान व्हावं किंवा कष्ट न करता मला धन मिळावं आणि सरते शेवटी मला मोक्ष मिळावा. ही अपेक्षा घेऊन तो आला पंढरपूरला आणि अनुष्ठान तामस केलं. 10-12 दिवसाचं अनुष्ठान. भगवान गेले स्वप्नामध्ये. आता अनुष्ठान स्वप्नात जाण्यापुरतं होतं म्हणून स्वप्नात गेले. जर चांगलं असतं तर प्रत्यक्ष दर्शन दिलं असतं. स्वप्नात जाऊन सांगितलं इथं नाही, आळंदीला जायचं. त्या आळंदीला आला, इथंही उग्र अनुष्ठान. ज्ञानोबाराय पुन्हा स्वप्नात गेले आणि देऊला पाठवलं. आता वर्णाभिमान त्याच्या अंतःकरणात होता, पण ज्ञानोबारायांची आज्ञा असल्यामुळे जगद्गुरू तुकोबारायांकडे तो गेला. आणि तुकोबारायांना अशा गोष्टी काही आवडत नव्हत्या. सिद्धीचा चमत्कार करावा किंवा तुमचं काहीतरी कल्याण असावं, कल्याणम असतो असं तुकोबाराय म्हणत नव्हते. अगदी निर्याणाच्या प्रसंगालाही तुकोबाराय चातुर्याने म्हणतात, कर्मधर्म तुम्हा असावे कल्याण. तुमचं जसं कर्म असेल, जसं तुमचं धर्माचरण असेल तसं तुमचं कल्याण व्हावं, हे माझा आशीर्वाद आहे तुम्हाला. म्हणजे तुम्ही काय कर्म केलं आहे यानुसार तुम्हाला आशीर्वाद. एवढं चातुर्य तुकोबारायांचं. पण आता ज्ञानोबारायांनी आपल्याकडे धरणेकरी पाठवला, नाईलाज झाला. पण तिथली तुकोबारायांची भाषा काय आहे. मज पामर आहे काय थोरपण, पायीचे वाहन पायी बरी. मग आता तिथं त्या अभंगाचा अर्थ करत असताना विचारसागरातली व्याख्या घ्यायची का पामर शब्दाने आणि ते लक्षण तुकोबारायांकडे लावायचं असा अर्थ नाही घ्यायचा. तुकोबारायांची ज्ञानोबारायांच्या समोरची काय नम्रता आहे की ते ज्ञानाचे सागर आहे आणि मी त्यांच्यासमोर तो पामराप्रमाणे आहे. शब्दाचा अर्थ न घेता त्या शब्दाच्या पाठीमागे असणारा भाव, वक्त्याचं तात्पर्य, वक्तोरिच्छा तात्पर्यम, ते तात्पर्य घ्यावं लागतं. जसं त्या अभंगामध्ये
तुकोबारायांनी स्वतः करता वापरलेला पामर शब्द याचा शाब्दिक शक्तिवृत्तीने अर्थ न घेता लक्षणावृत्तीने नम्रतेचा अर्थ घ्यायचा, तसं ज्ञानोबाराय श्री गुरुनिवृत्तीनाथांच्या समोर किंवा सगळ्या संतांच्या समोर आता व्याख्यान करत आहे. म्हणून त्यांच्या समोर ज्ञानोबाराय म्हणतात, एरवी जर पाहिलं ना तर मी मूर्ख आहे, मी अडाणी आहे, हा झाला इथला अर्थ. आणि हे पहिलं पद आणि मागच्या ओळीचा अर्थ घेतला तर यातून आणखीन एक अपूर्व अर्थ लागतो. कसा? परी एथ असे एक आधारू, तेनेची बोले मी सदरू, जैसानुकूळ श्री गुरु ज्ञानदेव म्हणे एरवी तरी मी मूर्ख. म्हणजे काय अर्थ होईल? मला माझ्या जीवनामध्ये गुरुदेवांचा आधार आहे, ते आधाराने मी गीतेचं व्याख्यान करत आहे. आणि ते व्याख्यान करत असल्यामुळे जर श्रीगुरूंची अनुकूलता नसताना, चांगला आहे का बरं, एरवी म्हणजे दुसऱ्या बाजूने, दुसऱ्या पक्षामध्ये, किंवा याचा अर्थ दुसऱ्या दृष्टिकोनातून पाहिल्यानंतर, म्हणजे जर गुरुदेवांचा मला आधार नसता किंवा गुरुदेवांची अनुकूलता मला नसती आणि या दोन गोष्टी नसताना मी व्याख्यान केलं असतं तर मग मी मूर्ख ठरलो असतो. एरवी तरी मी मूर्ख, पण तसं नाही आहे. मला तर अनुकूलताही आहे, प्रसन्नताही आहे, त्यामुळे मी आता मूर्ख ठरणार नाही, अडाणी ठरणार नाही. हा, गुरुदेवांची अनुकूलता नसती, प्रसन्नता नसती आणि जर मी गीतेचं स्वबुद्धीने व्याख्यान करायला प्रारंभ झालो असतो तर दुसऱ्या बाजूने पाहिलं तर मी अडाणी ठरलो असतो. पण असं म्हणतानाही ज्ञानोबारांचं चातुर्य प्रगट होतं की मी मूर्ख नाही आहे. म्हणजे बघा, पहिला अर्थ घेतला तर नम्रता प्रगट होते आणि असा अर्थ जर आपण घेतला जोडून तरी ज्ञानोबारांचं चातुर्यच प्रगट होतं. इतके ज्ञानोबाराय चतुरतेने संपन्न आहे. एरवी तरी मी मूर्ख. पण जाऊ दे आता, जरी झाला अविवेक, अविवेक म्हणजे अविचार. आता कोणता अविचार आहे बरं? किती नम्रता आहे. गीतेचं व्याख्यान करायचं तर स्वतःला अपराधी म्हणतात, गीतेचं व्याख्यान करायचं तर माझ्याकडून अविचार घडला असं म्हणतात, किंवा गीतेचं व्याख्यान केलं तर मी बडबड केली आहे असंही म्हणतात. आणि जर त्यांच्या बडबडीतून, अविचारातून, अपराधातून ज्ञानेश्वरी प्रगट होत असेल तर हे सगळे कार्य जगाकरता चांगलेच आहे. जरी झाला अविवेक, आता गीतेचे व्याख्यान करत असताना जरी माझ्याकडून अविवेक, अविचार घडत असेल तर जाऊ द्या, माझा अविचार आहे, परंतु एक विचार माझ्यासमोर आहे. तरी पण संत कृपा दीपक स्वज्वळ असे संतांच्या कृपेचा दिवा माझ्यासमोर अत्यंत लखलखीत प्रगट झालेला आहे. आता यातून सुद्धा अविवेकच प्रगट होईल का हो? विवेकच प्रगट होतो आहे. ज्या व्यक्तिमत्वाच्या जीवनामध्ये संतांच्या कृपेचा दिवा लखलखीत प्रकाशमान आहे त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अविचार होईलच कसा? म्हणून इथं अविवेक शब्दाचा आपण अविचाराचा अर्थ घेणं किंवा मूर्ख शब्दाचा अडाणी किंवा अज्ञानी असा अर्थ घेणं इथं अपेक्षित नाही. त्यातला भाव आपल्याला बघायचा आहे. जरी माझ्याकडून अविचार होत असेल, अडाणीपणाचा विचार प्रगट होत असेल, तर समर्पण एवढं आहे की आता संतांच्या कृपेचा दिवा लखलखीत अत्यंत प्रकाशमान असल्यामुळे मला गीतेचे व्याख्यान करत असताना कोणतीही अडचण पडणार नाही. ते कृपा जीवनामध्ये अत्यावश्यक आहे. आपण 4 कृपेचा कायम विचार करतो. सर्वात पहिली परमार्थामध्ये कृपा असेल तर ते अंतकरणाची कृपा आहे. तुकोबारायांचे बंधू कान्होबाराय महाराज अभंगामध्ये वर्णन करतात बघा. मनुराजा एक देहपुरी, असे नांदतो त्यासी दोघे नारी, पुत्र पौत्र संपन्न भारी, तेने कृपा केली आम्हावरी गा, मन उनी आलो या देशा, होतो नाही तरी भुललो दिशा, दाता तोही मज भेटला इच्छा, तेने मार्ग दाविला सरी सागा. या अभंगामध्ये संपूर्ण अंतकरणाच्या कृपेचा विचारच आलेला आहे. आपल्या देहामध्ये एक राजा राहतो, त्या राजाचं नाव आहे मनुराजा. प्रवृत्ती आणि निवृत्ती हे त्याचे 2 धर्मपत्नी आहे आणि बाकीचा मग अंतकरणाच्या वृत्तीचा अनेक विस्तार केला आहे. पण अंतकरणाने जर आपल्यावर कृपा केली तर मनुष्य
परमार्थ नावाच्या अध्यात्माच्या देशामध्ये प्रवेश करू शकतो. मनवून आलो या देशा, याला अंतःकरणाची कृपा असं म्हणतात. पहिली आहे आपल्या अंतःकरणाची, आपल्यावर झालेली कृपा. आपला उद्धार व्हावा किंवा उद्धाराची अपेक्षा निर्माण व्हावी ही अंतःकरणाची कृपा आहे. जर आपण सत्कर्म केलं, निष्काम कर्माचं आचरण केलं तर ईश्वराची आपल्यावर कृपा प्राप्त होते. वैराग्य सिद्धी देईजे पसाय तया, ईश्वराच्या प्रसादाने वैराग्याची प्राप्ती ही ईश्वराची कृपाच आहे. यानंतरची पुढची कृपा आहे शास्त्रकृपा. शास्त्र आपल्याला समजावं आणि शास्त्रानुसार आपल्या जीवनातलं आचरण घडावं, यालासुद्धा शास्त्रकृपा असावी लागते. ज्ञानोबा या बाबतीमध्ये म्हणतात ना, सिद्ध प्रज्ञेचे ने लाभे मनची सारस्वते दुभे, मग सकल शास्त्र स्वयंबे निगती मुखे, याला शास्त्रकृपा असं म्हणतात. किंवा शास्त्र म्हणेल ते सांडावे, राज्य ही तृण मानावे, जे घेववी ते न म्हणावे, विषही विरू, हे शास्त्राची आपल्याला झालेली कृपाच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची पुढची कृपा कोणती असेल तर याला संत कृपा असं म्हणतात. संतांची कृपा असेल तर सगळ्या कृपेला फळ मिळतं, आणि संतांची कृपा नसेल आणि बाकी सगळ्या कृपा असेल तर त्याला फळ मिळत नाही. जसं की ज्ञानोबा उदाहरण देतात, एखाद्या व्यक्तिमत्वाचं शरीर गोरं आहे, तारुण्य आहे, सगळ्या अवयवावर चांगल्या प्रकारचे अलंकार परिधान केले आहेत, फक्त एवढंच आहे की त्यात प्राण नाही. त्याचा काय उपयोग आहे? अंग गोरे आणि तरुणे, वरी लेले आहे लेणे, परी एक लेणी प्राणे सांडिले जेवी. फक्त एका प्राणाने त्या शरीराचा परित्याग केला आहे. जसं त्या सौंदर्याला, तारुण्याला किंवा अलंकाराला महत्त्व नाही, तसं बाकी सगळ्या कृपा असतील पण संत कृपा जर संपादन झाली नसेल तर अध्यात्मातला व्यक्तीसुद्धा अपूर्ण राहण्याची शक्यता आहे. बरं, तुम्ही असं म्हणाल उदाहरण कोणतं आहे? सगळ्यात मोठं उदाहरण नामदेवराय यांचं आहे. आता त्यांच्या जीवनातल्या उदाहरणातून उणिवेचा भाग आपण घ्यायचा नाही, उलट अशी उणीव आपल्या जीवनामध्ये राहू नाही म्हणून तैसे संत जगी क्रिया करुणी दावी ती अंगी, हा भाव घ्यायचा आहे. म्हणजे व्यक्ती किती मोठा जरी झाला तर त्यांना गुरुदेवांची दीक्षा ग्रहण केल्याशिवाय पर्याय नाही, हे त्यांनी आपल्या चरित्रातून दाखवलं, असा भाग घ्यायचा. त्यांच्यामध्ये उणीव काय राहणार आहे? चौयुगांचा भक्तनामा उभा कीर्तनी, ते 4 युगांचे भगवंताचे भक्त आहे. फक्त त्यांनी भूमिका स्वीकारली साधकाची आणि तसं चरित्र दाखवलं, एवढाच फक्त भाव त्यातला ग्रहण करायचा. आपल्याला माहिती आहे संतांच्या परीक्षेमध्ये नामदेवराय कच्चे ठरले आणि मग असा विचार केला कोरोबा काकांनी की आता आपल्या संतांच्या सभेमध्ये हे आले ना, मग यांना अपक्व राहू द्यायचं नाही, परिपक्व करायचं. मग ज्याप्रमाणे मातीचं असणारं कच्चं मडकं अग्नीमध्ये टाकल्यानंतर भाजून निघतं, तसं आता नामदेवरायांनासुद्धा परिपक्व करायचं. अवघडच झालं. आता नामदेवराय म्हटले, मला असं वाटलं हे माळकरी असतील, बिचारे चांगले वागतील, पण हे तर आपल्याला भाजण्याच्या तयारीत आहे, त्यापेक्षा आपण पलायन केलेलं बरं. भगवंताकडे आले आणि भगवंताला सांगितलं, काय देवा म्हणे, तू तर लय रडून रडून सांगत होता मला की माझा ज्ञानोबा असा आहे, निवृत्तीनाथ महाराज असे आहेत, आणि त्या संतांच्या सभेत गेलं तर ते तर मला भाजण्याच्या तयारीत होते, मी कच्चा आहे म्हणे. भगवान म्हणले, हो बरोबर आहे, वा वा, तूही त्यांच्याच पक्षातला निघाला, म्हणजे माझ्या हातून दूध पितो आहे, कमीत कमी तेवढी तर जाणीव ठेव, तोही मला कच्चा म्हणतो आहे. भगवान म्हणाले, तसं नाही नामदेवा, मला सगुण स्वरूपामध्ये तो पाहतो, पण निर्गुण रूपाने जगामध्ये असणारी माझी व्यापकता अजून तुझ्या अनुभवाला आली नाही. जर हा साक्षात्कार झाला नाही तर तो अपरिपक्वच आहे. परिपक्व होण्याकरता गुरुदेवांचा स्वीकार केला पाहिजे. संत कृपा हे फार महत्त्वाचे. आणि मग कुठं जायचं? म्हणजे औंढ्या नागनाथाला जा, तुमचे गुरु त्या ठिकाणी विराजमान आहे. आता नामदेवरायांच्या गुरूंचा असणारा अधिकार तो वाढवला कोणी? ज्ञानोबारायांनी. उष्ट्या पत्रावळीचा पदार्थ भक्षण करण्याकरता आले. ज्ञानोबाराय म्हणतात, मागे सर, असं खेचराप्रमाणे काय वागतो? खेचर म्हणजे भूत, जे आकाशामध्ये संचार करतात ना. ख शब्द हा आकाशाकरता आहे आणि खेचरती
जे आकाशामध्ये भूत प्रेत पिशाच वायुरूपाने संचार करतात त्यांना खेचर असं म्हणतात. आणि त्यांचाच उष्ट्या पदार्थावर अधिकार असतो बरं. म्हणून जेवता जेवता जर आपण आपल्या पात्रावरून उठून गेलो, परत बसलो, तर आपल्याला ते अन्न खाण्याचा अधिकार नसतो. ते उष्ट अन्न भूतांचं, प्रेत पिशाच यांच्या वाट्याला आलेलं असतं. म्हणजे मग आपण जर परत जेवलो त्यांच्यासोबत तर मग एकमेका देवमुखी असा तो प्रकार आहे. ज्ञानोबाला म्हणतात, माझं उष्ट अन्न असं खेचराप्रमाणे काय खातो. खेचर मागे सर, नाव दिलं होतं खेचर. पहिलं नाव होतं विसोबा, नाव झालं विसोबा खेचर. आणि फक्त स्वैर शब्द निघाला होता मागे सर. तर ते इतकं मागे सरकले, स्थूल, सूक्ष्म आणि कारण या देहाच्याही मागे गेले, इथून सरले बघा. मागे सर हा उपदेश मिळाला. आणि त्यांची योजना भगवंताने केली नामदेवरायांचे गुरु म्हणून. जाऊन पाहता तर मस्तपैकी अगदी पायातला जोड्यासहित पाय भगवान शंकराच्या पिंडीवर ठेवले. नामदेवरायाने कपाळाला हात लावला, म्हणे वा वा, संत तसे माझा भगवंत तसा. आणि काय गुरुदेवाची निवड केली, वा वा. देवाला जगामध्ये दुसरे कोणते गुरु सापडले नाही का. अरे जे भगवंताच्या पिंडीवर जोड्यासहित पाऊलं ठेवतात, माझ्या नशिबात तेच आहे. अवघड आहे म्हणे या गोष्टी. पण तरी जाऊ द्या म्हणे, आता यांना गुरु न केलेलं बरं. नामदेवराय माघारी फिरले. विसोबा खेचराने अंतर्ज्ञाने जाणलं, नामदेवा कशा करता आला. म्हणे माझं नावही यांना कळालं, परिचय न देता. म्हणे फार मोठ्या शक्यतेने मी आलो होतो, पण इथं आल्यानंतर कळालं तुमचा अनुग्रह न घेतलेला बरा. म्हणून काय झालं. म्हणे अहो, ज्यांना भगवंताच्या पिंडीवर पाय ठेवावा का न ठेवावा, आणि तोही जोड्यासहित ठेवावा का न ठेवावा याचीसुद्धा जाणीव नाही, ते मला काय साक्षात्कार करून देणार आहे. जाऊ दे म्हणे. अरे माझं वय बघ, वाढत्या वयामुळे मला पाय उचलत नाही. तू एक काम कर ना, माझे पाऊलं दुसरीकडे जिथं भगवान शंकराचे पिंड नसेल तिथं ठेव. गुरुवारी मावर तेव्हा सांगत असतात, नामदेवराय संधीची वाटच पाहत होते. बरं झालं म्हणे सांगितलं आपल्याला पाय उचलायचे. आता असे पाय उचलून आदोळ जोरामध्ये, जेणेकरून कधी पाऊलच ठेवणार नाही भगवान शंकराच्या पिंडीवर. आणि त्या चरणाला स्पर्श केला. चांगला आहे का. चरणाला स्पर्श केल्याबरोबर संतांचा शक्तिपात झाला. म्हणून आपण जेव्हा दर्शन घेतो की नाही, महापुरुषांच्या चरणावर मस्तक ठेवून दर्शन का घ्यायचं. त्यांच्या शक्तीचा प्रवाह होत असतो आणि तो आपल्या मस्तकाला लागावा ही भावना असते. चरणाला स्पर्श केला, बदल व्हायला सुरुवात झाली भूमिकेमध्ये. आणि मग पावलं ठेवावे तर भगवान शंकराची पिंड खालूनच तयार झाली. असं सगळ्या मंदिरात फिरवलं त्यांना. नामदेवरायांच्या लक्षात आलं, यांनी पिंडीवर पाय नाही ठेवले, मग यांनीच आपल्या पिंडीवर पाय ठेवावे ही भगवान शंकराची इच्छा आहे. यांची इच्छा आहे. पाय वनी माथावाहे, संतांचे चरणरज लागावे. नाचती चरणीचे रज, वंदिशुळ पाणी, नाचती कीर्तनी त्यांचे माथा. म्हणून भगवान शंकरच आपलं मस्तक पुढं करत आहे. हा अनुभव आला. आणि मग जेव्हा विसोबा खेचरांचा अनुग्रह झाला, संत कृपा पूर्णपणे फलीभूत झाली, तर मग नामदेवरायांना सगळीकडे परमात्मा दिसू लागला, सगळीकडे. त्याचं कारण काय. ही कृपा जर असेल तर पूर्णता आहे, आणि संतांची कृपा नसेल तर जीवनामध्ये अपूर्णता आहे. आपल्यालाही कधी कधी जाणवतं बघा. आपली बुद्धिमत्ता फार चांगली असते, विचारही आपण चांगला करतो, शास्त्रातले प्रमेय पण आपल्याला कळतात, पण कुठेतरी उणीव सतावते किंवा ते शल्य आपल्या मनामध्ये कायम बोचत राहतं. त्याचं कारण आपण कुणाशी तरी समर्पित नसतो, हेच त्याचं कारण आहे. जोपर्यंत व्यक्ती कुणाला तरी सर्वस्वाने समर्पण करत नाही, तोपर्यंत त्याला पूर्णता प्राप्त होत नाही. जर मिठाचा खडा समुद्राशी पूर्ण समरस झाला तर त्याला अथांग समुद्राचीच प्राप्ती आहे. तसं व्यक्ती अहंकाराचं पूर्ण समर्पण करेल संत चरणाच्या जवळ, तरच त्याला व्यापकत्वाची अनुभूती आहे. ही झाली तर त्याला संत कृपा असं म्हणतात. म्हणजे एकतर परमात्म्याचा साक्षात्कार ज्यांना होतो त्यांना म्हणतात संत, आणि त्या संतांच्या अंतःकरणामध्ये असणारी जी काही दुसऱ्याचं दुःख हरण करण्याची वृत्ती त्याला म्हणतात कृपा.
आणि कृपेलाच ज्ञानोबा दीपक असं म्हणतात. आणि त्या दिव्याने माझा मार्ग चांगल्या प्रकारचा प्रशस्त झाला असल्यामुळे आता गीतेचं व्याख्यान करत असताना मला अडचण येत नाही. ज्ञानोबा म्हणतात, हे व्याख्यान करत असताना मी वाटसरू बघा, आणि ते वाटसरू गीतेचं व्याख्यान करायचं आहे, मला त्या ध्येयापर्यंत जायचं आहे आणि वाटेनं मी चाललो आहे. मग वाटेनं जात असताना मी एका जणांचा मागोवा घेतो, काही व्यक्तिमत्वांना मी वाट विचारतो आहे आणि माझ्याकडे संतांच्या कृपेचा दिवा अत्यंत लखलखीत आहे. त्यामुळे जरी माझी अयोग्यता असेल तर योग्य ठिकाणाला प्राप्त झाल्याशिवाय मी राहणार नाही. तैसा व्यासांचा मागोवा घेतो, भाष्यकारा ते वाट पुसतो, अयोग्य ही मी न पवतू के जाईन. जरी माझ्याकडं अयोग्यता असेल पण माझा रस्ता चांगला आहे. गुरुवारी मारुती बाबा सांगत असतात, मनुष्य ना, आता इंग्रजी शब्द वापरला की तुम्हाला कळेल, मनुष्याचा ट्रॅक योग्य असावा, म्हणजे तो बरोबर आपल्या ध्येयापर्यंत जातो. कल्पना करा, एखादा रेल्वेचा डबा असतो, त्याला बोगी म्हणतात ना, रेल्वेचा लोखंडी आहे, गंजलेला आहे, काही व्यवस्था त्यामध्ये नाही, पण तो फक्त लोह मार्गावर उभा आहे. तो कधी ना कधीतरी त्या रेल्वे स्थानकावर जाईल बघा, कधी ना कधीतरी जाईल, कारण तो ट्रॅकवर उभा आहे. पण एखादा डबा चांगला रंग दिलेला, प्रचंड शोभायमान आहे, फक्त एवढंच आहे की ट्रॅकच्या खाली उतरलेला आहे, जाग्यावर गंजेल, जाणार कधीच नाही. म्हणून मनुष्याचा मार्ग चांगला असावा. माझा मार्गही चांगला आहे आणि संतांच्या कृपेचा दीपकही माझ्यावर अत्यंत लखलखीत आहे. तैसी तुम्हा संतांपासी अज्ञानाची गोठी कायेसी, या लागी नऊ रशी वरुषे नमी. 13व्या अध्यायातली ओवी आहे. संतांच्या जवळ अज्ञानाची गोष्ट करता येत नाही आणि ज्ञानाचा दिवा त्यांच्याजवळ प्रकाशमान आहे, कृपेचा दिवा त्यांच्याकडं आहे आणि ते मला मार्ग दाखवतात. म्हणून गुरुदेवांचाही आधार आहे. परी येत असे एक आधारू, जै सानुकूळ श्री गुरु. बघा बरं, ज्ञानोबारांच्या जीवनामध्ये श्रीगुरूंची अनुकूलता आहे आणि पुढच्या सोयीमध्ये संतांच्या कृपेचा दिवा अत्यंत लखलखीत, तो पण सहाय्य करणार आहे. संतांची कृपा म्हणजे श्रोत्यांची कृपा, कारण ज्ञानोबाराय सगळ्या श्रोत्यांना संतच म्हणतात. ज्ञानदेव म्हणे तुम्ही, संत ओळगावे ती आम्ही, किंवा तुम्ही संत माझी या कडा, देठीचा कराल बहुडा, तरी तुम्हा माने एवढा होईन मी, किंवा तीही कृपा करुणी संती अवधान द्यावे. म्हणजे सामान्य रूपाने ज्ञानोबाऱ्या पाहत नाही, सगळे श्रोते संतच आहेत आणि गुरुदेवांची मला अनुकूलता आहे. ज्या महापुरुषांच्या जीवनामध्ये संतांच्या कृपेचा दिवा लखलखीत प्रकाशमान आहे, गुरुदेवांची पूर्ण अनुकूलता आहे, त्या व्यक्तिमत्वाला आपण अडाणी कसं काय म्हणू शकतो? जर हे नसतं तर मग एरवी तरी मी मूर्ख ठरलो असतो, पण तसं नाही आहे. म्हणून ज्ञानोबारांनी चातुर्याने सांगितलं. मी शब्दामध्ये कधी कधी स्वल्पविराम दिला किंवा आपण पद थोडे थांबलो की अर्थ लागतात बघा. परी येत असे एक आधारू, तेनेची बोले मी सधरू, जैसानुकूळ श्री गुरु ज्ञानदेव म्हणे एरवी. जर हे नसतं आणि मी ग्रंथाला प्रवृत्त झालो असतो तरी मी मूर्ख ठरलो असतो, पण तसं आहे का? अजिबात तसं नाही. जरी आता माझ्याकडून गीतेचं व्याख्यान करत असताना अविचार झाला असेल तरी पण संतांची कृपा हा दिवा माझ्यामध्ये ओणीव राहू देणार नाही. याचा अर्थ काय? संतांच्या कृपेचा दिवा पुढं पुढं चालेल आणि तो दिवा मला चांगल्या प्रकारचा रस्ता दाखवल्यामुळे माझ्या गीतेचा अर्थ आडमार्गालाही जाणार नाही आणि कोणत्या प्रकारच्या दरीमध्ये पण कोसळणार नाही. नाहीतर बरेच काही असणारे हल्लीच्या काळातले स्वतःला विद्वान किंवा सुशिक्षित समजणारे लोक नवनवीन पुस्तकं लिहून काढतात आणि त्यांच्या पुस्तकाच्या मागं तरुण वर्ग गेला की तो कधी पतनाच्या खाईमध्ये जातो किंवा आडमार्गाला जातो हेही त्याला कळत नाही. पण ज्ञानोबानंतर तसा आमचा अर्थ होणार नाही. भगवंताला, श्री गुरुदेवांना, संतांना अपेक्षित असणारा अर्थ किंवा देवाच्या मनोगताला स्पष्ट करणारा अर्थ माझ्याकडून प्रगट होईल. का? कारण गीतेच्या अर्थाने चालणारा हा मार्ग संतांच्या कृपेच्या दिव्याने
अत्यंत उज्ज्वल झालेला आहे, त्यामुळे मला काही अडचण येणार नाही. माझ्यावर कृपा प्रसाद आहे, गुरुदेवांची अनुकूलता आहे. आणि ह्या जर अनुकूलता किंवा प्रसाद मिळाला कृपेचा, तर मग अडचण काय येणार आहे? कोणतीच अडचण येऊ शकत नाही. भले आपल्यामध्ये काही उणीव असेल, पण जर या गोष्टी प्रबळ असतील तर उणीवही राहत नाही. याकरिता ज्ञानोबारे पुढे उदाहरण देतात. लोहाचे कणक होय हे सामर्थ्य परिसीच आहे, का अमृत ही जीवितला आहे अमृत सिद्धी. जरी प्रगटे सिद्ध सरस्वती, तरी मुकया आती भारती. एत वस्तु सामर्थ्य शक्ती नवल काही, का जया ते कामधेनु माय. तयासी अप्राप्य काही आहे, मन उनी मी प्रवृत्तोला आहे ग्रंथी ये. बघा बरं, मनवणी शब्दाला फार महत्त्वाचा आहे. महत्त्वाचा अर्थ आहे त्यामध्ये. मी प्रवृत्तोला आहे, मी या ग्रंथामध्ये ग्रंथ रचना करण्याकरता प्रवृत्त झालो आहे, त्याला कारण आहे मनवणी. वास्तविक माझ्या वाक्याच्या बाहेर आहे, पण कृपा प्रसाद असल्यामुळे या कारणामुळे मी प्रवृत्त झालो. मनवणी शब्दाला अर्थ फार महत्त्वाचा आहे की नाही. मनवणी शरण जावे, पुढची कारणं बघावी लागतात. तसं या ओव्यामध्ये मागची कारणं बघितली की अर्थ लागतो. म्हणजे जवळपास या 2-4 ओव्यांचा एकत्र विचार करायचा आहे. उदाहरण दिलं आहे, संतांची कृपा आणि गुरुदेवांची अनुकूलता असेल तर उणीव कोणत्याही प्रकारे राहत नाही, कारण त्या कृपा प्रसादाचा आणि गुरुदेवांच्या अनुकूलतेचा सामर्थ्य शक्तीचा प्रभावच काही अलौकिक आहे. उदाहरण कोणतं दिलं आहे? पहिलं उदाहरण दिलं आहे लोखंडाचं. लोखंडाला आता सध्याला किंमत आहे, पण सोन्या एवढी नाही ना. सर्वात जास्त किंमत कोणाला आहे? सोन्याला किंमत आहे. त्याहीपेक्षा जास्त किंमत रत्नाला असते. पण सोनं धातू असा आहे, मातीत हजारो वर्ष जरी पडला तरी त्याची माती होत नाही. आणि लोखंड मातीत पडलं तर माती झाल्याशिवाय राहत नाही. मग मातीत पडल्यावर ज्याची माती होते त्याला भंगार म्हणतात, आणि मातीत पडून ज्याची कधीच माती होत नाही त्याला भंगार नाही भांगार म्हणतात. म्हणजे एकाच असणाऱ्या त्या मात्राचा फरक आहे बघा. काना मात्रा वेरांटी मराठीमध्ये फार त्याचा अर्थ होतो. मग आता लोखंड आहे, गंज लागू शकतो त्याला, पण जर त्याचं कणक शुद्ध सोनं करायचं असेल तर हे सामर्थ्य कोणाकडंच नाही. ते सामर्थ्य फक्त पैसाकडं आहे. ज्ञानोबा म्हणतात, लोखंडाला परिसाचा स्पर्श प्राप्त झाला, लोह एक अंशे जगटली या परिशी, येरीकडे आपैसे सुवर्ण होय. एका बाजूला जरी स्पर्श प्राप्त झाला, दुसऱ्या बाजूला लोखंडाचं सोनं होतं. पण ते सोनं करत असताना परीस त्या लोखंडाचं अंगही बदलत नाही, त्याचं वजनही बदलत नाही, पण लोखंडाला लोखंडही ठेवत नाही. तरी लोहाचे अंग तुक न तोडिताची कणक, केले जैसे देख परिसे तेने, किंवा आगावरी फोडावयाची लागी. लोह मिळो का परिसाचे अंगी, काजे मिळते प्रसंगी सोनेचे होईल. सगळ्या जगातल्या लोखंडांनी विचार केला की आपल्या जाती जातीमध्ये फूट पाडणारा हा परिस आहे. काय करतो? काही नाही बघा, एखाद्या लोखंडाला आपल्याजवळ बोलवतो, म्हणे तुझ्याशी मला चर्चा करायची आहे असं म्हणून बोलवतो, आणि काय नाही त्याला हळूच हात लावतो. आता त्या परिसाच्या घरात जाताना लोखंड लोखंड म्हणून जातं, पण घर उघडलं तर लोखंडच राहत नाही, ते त्याचं कार्यकर्ता होऊन जातं, म्हणजे सोनं होऊन जातं. म्हणून काही लोखंडाने विचार केला की हा जो परिस आहे ना, हा आपल्यामध्ये फूट पाडतोय, याला नष्ट करून टाकू, म्हणजे हा कधी आपल्यामध्ये लोखंडामध्ये भेद करणार नाही. असं म्हणून एक घन मोठा आकाराचा त्या परिसाला फोडण्याकरता गेला. ज्ञानोबा म्हणतात, आगा वरी फोडावयाची लागी. आणि तो लोखंडाचा घन परिसाच्या अंगाला फोडण्याकरता गेला तर काय होईल बरं? फोडण्याकरता जरी गेला तरी त्याचं सोनं होईल. हे सामर्थ्य कोणाचं आहे? परिसाचं आहे. लोहाचे कणक होये हे सामर्थ्य परिसीचं आहे. असा जर एखादा दगड तुम्हाला मिळाला की जो लागल्यानंतर लोखंडाचं सोनं होतं, तर तो पहिला मला आणून द्या. तुम्हाला कळणार नाही ना, म्हणून म्हटलं. पण मला हाही विश्वास आहे की तुम्ही आणून देणार नाही. लोहाचे कणक होये हे सामर्थ्य परिसीचं आहे. हे जे परिस आहे ना, हा परिस कोणाला मिळाला होता माहिती आहे का? परिसा भागवत नावाचे संत झाले पंढरपुरामध्ये, नामदेवरांच्या समकालातले होते.
रुक्मिणी मातेची पूजा करायची. माता प्रसन्न झाली आणि मातेनं त्यांना परीस दिला. आता परीस दिला ते घरी आले. दररोज एका लोखंडाच्या वस्तूचं सोनं करायचे आणि चांगले चांगले मिष्टान्न खायचे. म्हणजे आता मैपती महाराजांनी विचार सांगितला, लोकांना दिसताना गरीब दिसायचे वरून, पण जाणकार व्यक्तींना कळायचं नाही श्रीमंत आहे यांच्याकडे. नामदेवरायांच्या धर्मपत्नी आणि परिसा भागवतांच्या धर्मपत्नी काही कपडे धुण्याच्या निमित्ताने चंद्रभागेवर आल्या. आता महिला जर एकत्र मिळाल्या तर तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम किंवा मच्चित्ताः मदगत प्राणा बोधयंत परस्परम कथयंत क्षमाम नित्यम तुष्यंतीचे रमंतीचे, असं घडेल का? सामान्यपणे माता भगिनीला प्रपंचाची काळजी जास्त असते आणि ती त्यांनी करावी, कारण त्यांच्यामुळे या सगळ्या असणाऱ्या स्त्री मंडळी यांच्यामुळे संतांचा परमार्थ, तुकोबारायांच्या परमार्थाला अडचण का नाही? जिजाबाईंनी प्रपंचाचा भार उचलला आहे म्हणून त्यांचे उपकारच आहे. आणि बिचाऱ्या प्रपंचाची काळजी करणारच की नाही, मुलाबाळाची काळजी करतात नसत्या. मग नामदेवरायांच्या धर्मपत्नीने आपली सगळी प्रपंचाची बिकट अवस्था सांगितली. परिसा भागवतांच्या धर्मपत्नीला दया आली. ते कुणाला सांगू नको, आमच्या यांच्याकडं परीस आहे, मी तुला एका दिवसाकरता देते. घरात जेवढं लोखंड असेल तेवढ्या लोखंडाचं सोनं करून घे, पण एवढी अट आहे बरं, पाठ संपला की आणून दे. असं झालं. थोड्या वेळाकरता मी परीस देते. परीस दिला. नामदेवरायांच्या धर्मपत्नीने लावला बघा लोखंडाला, सोनं झालं ना. सोनं मोडलं, चांगल्या प्रकारचं सामुग्री आणली आणि स्वयंपाक केला. 12 वाजता नामदेवराय मंदिरातून आले आणि स्वयंपाकाचा घमघमाट आला. नामदेवराय म्हणले, आपली गल्ली तर चुकली नाही ना, दररोज आपण याच गल्लीमध्ये येतो, एवढा काही पदार्थाचा घमघमाट येत नाही, बहुतेक आपला रस्ता चुकला आहे, दुसऱ्या रस्त्यात जाणार. धर्मपत्नीने आवाज दिला, अहो आपलंच घर आहे या. घरात आले आणि ते सगळे पदार्थ पाहिले, मिष्टान्न तयार केलेले. नामदेवरायांनी सांगितलं, दररोज तर आपण भाकरीच खातो, आज हे मिष्टान्न आलं कसं? तुम्हाला त्याच्यावर काही घेणं आहे? जेव्हा आणि पुन्हा भजनाला जा. नाही, हे आलं कुठून? याशिवाय मी भोजन करणार नाही. मग सत्य सांगावं लागलं. म्हणे परिसा भागवतांच्या धर्मपत्नीने मला परीस दिला आहे, त्यामुळे हे सोनं झालं. कुठे परीस? घेतला नामदेवरायांनी हातामध्ये. म्हणे अहो जेव्हा जेवण नंतर पहिल्यांदा परीस घेतला आणि गेले चंद्रभागेत, दिला फेकून पाण्यामध्ये. आता वाढ म्हणे जेवायला. काळजी लागली की नाही? मग आता ते परिसा भागवत घरी आले. धर्मपत्नीला विचारलं, कुठे आपला परीस? ते म्हणे थांबा, मी आत्ता आणून देते. मागच्या रस्त्याने आल्या. नामदेवरायांच्या धर्मपत्नीला सांगितलं, आमच्या मालकाने परीस सांगितला आहे. परीस कुठे? नामदेवरायांना विचारला, हो परीस दिला म्हणे फेकून. वा वा वा, म्हणजे तुम्हाला द्यायचा नाही म्हणून फेकून दिला असं नाटक सांगता होय? नामदेवराय म्हणले, अहो खरंच फेकून दिला. परिसा भागवतांनी सगळे लोक गोळा केले आणि सांगितलं, यांना आमचा परीस द्यायचा नाही म्हणून हे फेकून दिला असं म्हणतात. नामदेवराय म्हणले, अहो खरंच फेकून दिला. चला म्हणे चंद्रभागेत. चंद्रभागेत गेली, बुडी मारली आणि अशी ओंजळभर वाळू काढली. म्हणे यातला तुमचा परीस कोणता आहे? नाटके करू नका, आमचा परीस घरात ठेवता आणि चंद्रभागेतले वाळूचे खडे सांगतात परीस म्हणून. नामदेवराय म्हणले, परीस काय करतो? लोखंडाचं सोनं करतो की नाही? यातला कोणताही दगड घ्या आणि लोखंडाला लावून बघा. तिथं काही माणसं होते. आता काही माणसं आहे ना, जानवं घालतात आणि जानव्याला चावी बांधतात, सुटकेची वगैरे. आणि मी बरेच लोक असे पाहिले. मग त्यातल्या एका व्यक्तीने ते लोखंडाची चावी आणि तो वाळूचा खडा घेतला आणि लावून पाहिला, झालं सोनं. मग आता ते पाहिल्याबरोबर बाकीचे थांबतात होय, बाकीचे गे घरी. काही माणसं म्हणजे आपण नांगर घेऊन येऊ, नांगराचा फाळ वगैरे, आणि मग परिसाला लावू, म्हणजे आयुष्यभर आपल्याला काही अडचण येणार नाही. नामदेवरायाने ते पुन्हा सगळे फेकून दिले. परिसा भागवतांच्या लक्षात आलं, अरे हे तर सिद्धी परमसिद्धीला अडचण आहे. मग जे आपल्या भक्तीने वाळवंटातले खडेसुद्धा परीस करू शकतात, आपण परिसामध्ये अडकण्याची काही गरज नाही. संतांची लीला असते ती. त्यांनी सगळे खडे फेकून दिले. लोहाचे कणक होये हे सामर्थ्य परिसीच आहे. का अमृत ही जीवितला आहे अमृत सिद्धी. एखादा व्यक्ती मृत पावलेला आहे, पण त्यालाही जिवंत करायचं असेल तर ते सामर्थ्य अमृतामध्ये आहे, बाकी कशामध्ये नाही. ज्ञानोबा म्हणतात बघा, ना तरी आयुष्य पुरले आहे, औषधे काहीची नोहे,
एथ एकची उपयोगा जाये परमामृत. अमृताने कायमचा अमर होतो असं नाही बरं. अमृताने आयुष्य वाढतं, दीर्घ आयुष्य प्राप्त होतं त्याला, किंवा निरोगी अवस्था प्राप्त होते. नाहीतर मग अमृत प्राशन करून सुद्धा देहाचे पुरंदर 14 जाती. स्वर्गातले आहे ना, जे काळकुटाचे सहोदर मृत्यू भेने प्याले अमर, तरी देहाचे पुरंदर 14 जाती. पण मृत्यू लोकाच्या अपेक्षेने जास्त आयुष्य वाढणं हे सुद्धा अमरपणाचंच लक्षण आहे. मृत ही जीवितला आहे अमृत सिद्धी. मरणारा व्यक्तीसुद्धा जिवंत होऊ शकतो. हे अमृताचं वस्तू सामर्थ्य शक्तीचा प्रभाव आहे. ज्ञानोबा आणखीन एक उदाहरण देतात. जरी प्रगटे सिद्ध सरस्वती, तरी मुकया आती भारती. भारती शब्दाचा अर्थ होतो वाणी, आणि आती म्हणजे आहे. जर सिद्ध म्हणजे प्रत्यक्ष. सरस्वती प्रगटे, साक्षात सरस्वती माता जर प्रगट झाली दर्शन देण्याकरिता, आणि एखाद्या व्यक्तीवर प्रसन्न झाली तो व्यक्ती मुका असेल, तर त्या मुक्या पुरुषालासुद्धा वाणी प्राप्त होऊ शकते. याला कृपाच म्हणतात. मुकम करोती वाचालम पंगुम लंघयते गिरीम यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवम. हे देवाची कृपा आहे. मुका मनुष्य बोलू शकतो, पांगळा पर्वतावर चढून जाऊ शकतो. तसं सिद्ध सरस्वती माता, जी सगळ्या विद्येंची अधिष्ठात्री देवता आहे, ती जर प्रगट झाली तर मुकया आती भारती, मुक्या पुरुषाला वाणी प्राप्त होते. पण नुसती वाणी नाही, त्याने जर ग्रंथ तयार केला तर वाचस्पतीच्या बरोबर तो स्पर्धा करू शकतो. जी आपुलिया स्नेहाची वागेश्वरी, जरी मुखे आते अंगीकारी, तो वाचस्पतीशी करी प्रबंध होडा. हे सामर्थ्य सरस्वतीच्या कृपेचं आहे. ज्ञानोबा म्हणतात, लोखंडाचं सोनं होणं, मृत व्यक्ती जिवंत होणं, आणि मुक्या पुरुषाला वाणी प्राप्त होणं, या सगळ्यामध्ये वस्तू सामर्थ्य शक्ती आहे. यामध्ये नवल काही, आश्चर्य करण्याचं काय कारण आहे? तसं गुरूंची अनुकूलता, संतांच्या कृपेचा दिवा, यातलं वस्तू सामर्थ्य आहे. जरी मी अल्प असेल, मतिमंद असेल, अडाणी असेल, अविवेक झाला असेल, अपराध करत असेल, तरी ग्रंथ तयार होईल. म्हणून मी प्रवर्तवला आहे ग्रंथी ये. याच्यामध्ये आश्चर्य काय आहे? का जया ते कामधेनु माये. आणखीन एक उदाहरण देतात. तयासी अप्राप्य काही आहे, मनवून मी प्रवर्तवला आहे ग्रंथी ये. ज्ञानोबा म्हणतात, ज्या व्यक्तीला कामधेनू ही गायच माय म्हणून मिळाली आहे. कुणाला मिळाली? वासराला साक्षात मिळाली. किंवा एखाद्या ऋषीच्या आश्रमामध्ये, जसे की वशिष्ठ ऋषींच्या आश्रमामध्ये ते कामधेनू नावाची गाय होती. नंदिनी हे तिचं नाव. विश्वामित्र क्षत्रिय आहे, राजे. ते काहीतरी शिकार करण्याकरता निघाले. बराच वेळ झाला पण शिकार मिळाली आणि भूक लागली. एका व्यक्तीला सांगितलं, झाडावर चढून बघ बरं, काही दिसतं का शेजारी? तो झाडावर चढला आणि त्याने सांगितलं, महाराज इथं थोड्या अंतरावर एक आश्रम आहे. मग ते विश्वामित्र म्हणले, आश्रम जर असेल तर नक्की आपल्याला खायला काहीतरी मिळेल, चला आश्रमामध्ये. आश्रमात गेले आणि 11:15 वाजले होते. भूक तर सगळ्याला लागते. ऋषींच्या आश्रमात गेले, वशिष्ठांच्या. वशिष्ठांनी सांगितलं, समोर सरोवर आहे, स्नान करून या, आणि आलात तर जेवण करूनच जा. सगळे स्नानाला गेले. जेवताना विधी आहे, हातपाय धुवून जेवण केलं पाहिजे. ओल्या पायाने, ओल्या हाताने, आणि चांगल्या प्रकारे मुख मार्जन करूनच जेवण करावं, कारण तो यज्ञ आहे. जेवताना पाय ओले असावे आणि विश्रांती करताना पाय कोरडे असावे. ते गेले हातपाय धुण्याकरता. आले, जाताना काहीच नव्हतं, आणि आल्यानंतर पाहिलं तर मंडप, प्रत्येकाची आसनं बसण्याची व्यवस्था वेगळी, राजाला सुवर्णसिंहासन, प्रत्येकाचे पदार्थ वेगवेगळे, घोड्यांचं सुद्धा खाद्य, हत्तींचंही खाद्य. बाकीच्या सैनिकाला लागली होती भूक. त्याने वाढ आली की सोडलीच नाही, आली वाढ, वाढा. पण राजाचं असणारं विचारचक्र सुरू झालं. म्हणे, मी राजा असतानासुद्धा 15 मिनिटामध्ये एवढी व्यवस्था करू शकत नाही, हे झालंच कसं? वशिष्ठांना विचारलं, कसं काय केलं? म्हणे, माझ्याकडं कामधेनू नावाची गाय आहे. का जया ते कामधेनू माय, तयासी अप्राप्य काय आहे?
त्याला प्राप्त न होण्यासारखा असा जगातला कोणता पदार्थ आहे? सगळं काही प्राप्त होऊ शकतं. तशी गुरु बहुतांची माई. गुरु किरीटी कामधेनूचा पाडा वा वरी कल्पतरूचा आहे मांदोडा. म्हणून मनोरथ सिद्धीच्या चाडा तो नवल हे. किरीटी म्हणजे भक्तराज अर्जुन हा भगवान परमात्मा कामधेनू आहे. दुबिनीली जगापुरते श्रीकृष्ण गाय. आणि हा वासरू आहे. पुन्हा कल्पतरूच्या मंडपाखाली राहतो आहे. मग त्याने मनात आणावं आणि ते पूर्ण होणार नाही असं घडेल का? सगळं काही पूर्ण होणार. गुरुदेव ही कामधेनू गायच आहे. जया ते कामधेनू माय तयासी अप्राप्य काही आहे मन ओनी. एवढी वस्तू सामर्थ्य शक्ती अनुकूलता आहे. मन ओनी मी प्रवृत्तवला आहे. ग्रंथी ये या ग्रंथाचं व्याख्यान करण्यासाठी मी प्रवृत्त होतो आहे, धजावतो आहे किंवा धैर्य धारण करतो आहे. पण आपणाला एक विनंती आहे, या ग्रंथाचं प्रगटीकरण करत असताना जरी मी प्रवृत्त झालो असेल तर ज्ञानोबऱ्या श्रोत्यांना अगोदरच एक दृष्टिकोनाची भावना देतात. ग्रंथ अजून प्रारंभ नाही झाला, पण प्रारंभ होत असताना मला माहिती आहे कधी ग्रंथ न्यून राहील, कधी पूर्ण राहील. पण तुम्हाला एक विनंती आहे, का ग्रंथामध्ये न्यूनता राहिली तर पूर्ण करून घ्या, जर अधिक झाला असेल तर मान्य करून घ्या अशी विनंती करतात. तोही भाव आपल्याला पाहायचा आहे, पण तो आता नाही, उद्या. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.